नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. ते जरी अपक्ष उमेदवार असले तरी त्यावेळेला त्यांना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला. भाजपमधल्या गटबाजीचाही त्यांना फायदा झाला आणि भाजपमधून एक मोहीम चालवली गेली ती की त्या तत्कालीन खासदार म्हणजे आत्ताचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून एक मोठी मोहीम चालवली गेलेली होती. त्या मोहिमेचाही परिणाम विशाल पाटलांच्या विजयामध्ये झाला आणि संजय काका पाटील यांच्या पराभवामध्ये झाला, ही वस्तुस्थिती आहे. आता 2 वर्षानंतर त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं? मुळात विशाल पाटील यांच्या काँग्रेसमधल्या उमेदवारीलाच कोणी विरोध केला, अशा स्वरूपाची चर्चा आता सुरू झाली आणि त्याला निमित्त ठरलंय ते भारतीय जनता पक्षाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. पडळकर यांचं वक्तव्य साधारणपणे असं होतं की तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम या दोघांची अशी इच्छा नव्हती की विशाल पाटील यांनी सांगलीतून खासदार व्हावं आणि आता त्याच्यावरती जोरात चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. विश्वजित कदम यांना आजच ते एका त्यांच्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावरती असताना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याबद्दल काहीही बोलायला नम्रपणे नकार दिला आणि त्या पडळकर हे फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही असं त्यांनी सांगितलं. आता जयंत पाटील नेमकं काय बोलतात ते आपण पाहूया. परंतु एक निश्चित आहे, विश्वजित कदम यांनी कधीच त्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये अशी काही भूमिका घेतल्याचं कुठं दिसून आलेलं नव्हतं. आणि जेव्हा एकदा काँग्रेसला उमेदवारी नाकारली गेली आहे हे जाहीर झाल्यानंतर, हे समजल्यानंतर आणि विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, त्यानंतर मात्र विश्वजित कदम आणि त्यांच्या गटातले सर्व कार्यकर्ते, सर्व नेते हे विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, हे स्पष्ट आहे. आता जयंत पाटील ह्या संदर्भात काय नेमकं बोलतात आणि त्यापेक्षा सुद्धा स्वतः विशाल पाटील यांनी या संदर्भात काही खुलासा केला तर तो अधिक मनोरंजक ठरेल असं वाटतं. अर्थात आत्ता ज्या पद्धतीनं या तिघांचं मनोमिलन झालेलं आहे, अगदी जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेची निवडणूक, ह्यामध्ये जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम अगदी एकत्र आलेले आहेत आणि आता म्हणजे ह्यापूर्वी कधी यांच्यात भांडणं होती असं कुणाला सांगून सुद्धा पटणार नाही, अशा पद्धतीनं तिघंही एकत्र आलेले आहेत. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरती विशाल पाटील आता काही बोलतील असं वाटत नाही. परंतु ज्यांना सांगली जिल्ह्याचा इतिहास अगदी बारकाईनं माहीत आहे त्यांना हे माहीत आहे की हे यांचं जे मनोमिलन असतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं, ते काही फार काळ टिकत नाही. विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत 1-2 निवडणुकामध्ये ते चांगलं चालतं आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र घोटाळा होतो, जसा प्रतीक पाटील यांच्या बाबतीत झाला. अर्थात त्यावेळेला वेगवेगळी कारणं पण होती, मोदींची लाट पण होती. हे जरी खरं असलं तरी प्रतीक पाटलांच्या पाठीमागं काँग्रेसची ताकद राहिली नव्हती, काँग्रेसचे अनेक नेते राहिलेले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर आणखी एक यातला फॅक्टर कोण लक्षात घेत नाही. खासदार पदाच्या निवडणुकीत जोपर्यंत तुम्ही आहात आणि जोपर्यंत तुम्ही निवडणूक लढवत आहात तोपर्यंत तुम्हाला फारसा कोणी धक्का लावत नाही. परंतु तुम्ही जेव्हा विधानसभेला उभारतात तेव्हा मात्र सगळ्या शक्ती एकवटतात आणि तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतात. हा अनुभव ह्यापूर्वी सांगलीमध्ये अनेकदा आलेला आहे आणि सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार पाडायसाठी कोणकोणत्या शक्ती कार्यरत होत्या हे आता काय नव्यानं सांगायची गरज नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. आज किती जरी आपण मनोमिलनाचे आणि ह्याचे सगळे कार्यक्रम पार पडत असले, सगळे वेगवेगळे उपक्रम पार पाडत असले तरी सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार, मिरजेमध्ये काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी किंवा जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी कुणी ताकद लावली हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही नवीन बोलायची गरज नाही. आता प्रश्न आहे फक्त लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचा. खरं म्हणजे 2019च्या निवडणुकीतच विशाल पाटील यांना काँग्रेसचं तिकीट हवं होतं आणि ते त्यांना मिळणारही होतं. परंतु त्यांना ते तिकीट मिळू नये अशी व्यवस्था त्याच वेळेला झालेली होती. आणि इकडं भारतीय जनता पक्षानं संजय काकांना उमेदवारी अर्थातच दुसऱ्यांदा दिलेली होती आणि संजय काका मोठ्या तयारीनं त्यावेळेला उतरले होते. परंतु वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर मैदानात उतरले आणि निवडणुकीचं सगळं चित्रच बदललं. त्यावेळेला काँग्रेसतर्फे विशाल पाटील यांना मिळणारी उमेदवारी
इतकी ती घोटाळ्यात अडकली आणि अडचणीत सापडली की शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून विशाल पाटील मैदानात उतरले. आपल्याला माहीत असेल ते. त्यावेळेला सुद्धा कोण कोण त्यांचं तिकीट कापण्याच्या मागं होतं हे सगळ्यांना माहीत आहे. आत्ता जे 2024च्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी निश्चितच प्रयत्न झाले. ते जसे भारतीय जनता पक्षातनं होणारच, कारण ते विरोधकातच होते. संजय काका हेच त्यांचे उमेदवार होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आपल्याला काही असं म्हणता येत नाही. परंतु या मतदारसंघातून उभाठा शिवसेनेला, म्हणजेच महाविकास आघाडीतल्या उभाठा शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले हे सुद्धा काही लपून राहिलेलं नाही. आणि त्याबद्दलचा उद्रेक खुद्द विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा झालेला आहे की ज्या नेत्यांनी या पद्धतीचा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीची फिल्डिंग लावली होती, त्याबद्दल काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या सभेमध्ये जाहीरपणे टीका झालेली आहे. एवढंच नव्हे तर उभाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या सभांमध्ये कोण कोण नेते उपस्थित होते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे हे सुद्धा जगजाहीर आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि कुणी कुणी ताकद लावली ते सुद्धा माहीत आहे. एवढंच नव्हे तर त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते, परंतु भाजपच्या सगळ्या आघाडीचे प्रमुख होते, सगळ्या निवडणूक रणनीतीचे. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये कुणी जाऊन भेट घेतली, उभाठाची उमेदवारी इथं निश्चित करण्याकरता कुणी प्रयत्न केले, त्यासाठी कोणकोणते उपाय वापरले गेले हे सगळ्यांना जगजाहीर आहे. फक्त ते काही गोष्टी बोलायच्या नसतात, जाहीरपणे बोलायच्या नसतात. आणि आता विशाल पाटील सुद्धा ते काही बोलणार नाहीत. मला काही वाटत नाही ते बोलतील म्हणून. असं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, विशाल पाटील हे वसंतराव दादा पाटील, लोकनेते वसंतराव दादा पाटील, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांचे नातू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ते अत्यंत सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर जबरदस्त प्रभुत्व आहे की जे सहसा लोकसभेमध्ये आपल्या भागातल्या खासदारांचं नसतं. ते प्रभुत्व विशाल पाटील दाखवू शकतात आणि त्यांनी दाखवलंही आहे गेल्या 2 वर्षामध्ये. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या संबंध वरिष्ठ वर्तुळामध्ये, हायकमांडमध्ये विशाल पाटील यांची ओळख आहे पूर्वीपासूनच. म्हणजे दादांच्या बरोबर सुद्धा ते छोटे असताना सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत. एवढंच नाही तर प्रकाश बापूंच्या बरोबर ते सतत असायचे, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील. त्यामुळे दिल्ली त्यांना नवीन नाही, दिल्लीतले हायकमांडला विशाल पाटील नवीन नाहीत. आणि आता तर गेल्या 2 वर्षामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील राष्ट्रीय अध्यक्ष, या सर्वांच्या बरोबरीनं, प्रियंका गांधी असतील, या सगळ्यांच्या बरोबरीनं विशाल पाटील यांचा तिथं दिल्लीमध्ये सतत वावर असतो. ते अतिशय उत्तम भाषणं करतायत, वेगवेगळे प्रश्न मांडतायत. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचं वजन जबरदस्त वाढलेलं आहे, यात काही शंका नाही. आणि हे वजन वाढेल हीच भीती बऱ्याच वेळेला विशाल पाटलांच्या बाबतीत सुद्धा पूर्वी खरी ठरली होती, 19च्या निवडणुकीत सुद्धा. त्यामुळंच त्यांचं तिकीट त्यावेळेला कापलं गेलं. तर अशीच उघड चर्चा होती, हे काय लपून ठेवण्यासारखं काही नाही. कुणी काय ताकाला जाऊन मोगा दाडवायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. आत्ता 24च्या निवडणुकीमध्ये सुद्धा विशाल पाटील खासदार झाले तर अडचणीचं होईल, ही अगदी अनेकांचा विचार होता, तो काही लपून राहिलेला नाही. आता पहा की विशाल पाटील यांनी भले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी मदत केली, फार मोठ्या पदासाठी आग्रह धरला नाही, महापालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काही फार मोठा आग्रह धरला नाही. पण विशाल पाटील यांच्या एकूण कार्याची व्याप्ती आणि त्यांचं एकूण पर्सनॅलिटी, त्यांचं बोलणं, त्यांचं भाषांवरचं प्रभुत्व, एवढंच नव्हे तर सगळ्या सरकारी कार्यक्रमांना ते राहत असलेली त्यांची उपस्थिती, यामुळं त्यांची एक वेगळी इमेज संबंध सांगली जिल्ह्यात तयार होती, हे लक्षात घ्या. आणि अतिशय हुशार असे तरुण पिढीतले राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा हळूहळू अधिक उजळ होती. आता सांगली पेठ हा रस्ता आपल्याला माहीत आहे. ह्या सांगली पेठ रस्त्यावरनं कोणकोण नेते सतत जात असतात हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु गेल्या 10-12 वर्षात हा रस्ता दुरुस्त करायला कुणी पाहिलेलं नव्हतं. सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं पाठपुरावा करून हा रस्त्याचं काम सुरू करायला लावलं. तर रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालंच. परंतु सांगलीनंतर थोडासा काही अंतर गेल्यानंतर एक 3-4 किलोमीटरचा रस्ता खराब राहिला. तो का खराब राहिला ते काही गूढच आहे, म्हणजे ते गौडगंगालच आहे. तो तेवढाच रस्ता खडबडीत राहिला, त्यामुळे जाताना वाहनांना खूप त्रास व्हायला लागला, लोक सतत तक्रार करत होते. परंतु त्या रस्त्यावरनं जा ये करणाऱ्या कुठल्याही नेत्यानं त्याच्याकडे फारसं कधी लक्ष दिलं नाही.
इव्हन सांगलीतल्या नेत्यांनी सुद्धा कोणी लक्ष दिलं नाही. परंतु विशाल पाटील यांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला. दिल्लीमध्ये त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. त्यांच्याकडनं त्या रस्त्याचा तेवढा तुकडा जो आहे त्याचं काम मंजूर करून घेतलं आणि आता ते काम सुरू झालेलं आहे. ही विशाल पाटील यांची तडफ आहे आणि तीच खरी त्यांच्या दृष्टीनं भीतीची गोष्ट आहे इतरांना वाटणारी. पाहूया आता काय होते ते. एकूण त्यांचे आमदार पडळकर यांनी बरोबर ते एक काय म्हणतो आपण वाद तर पेटवून दिलेली आहे. ती राजकारणामध्ये अशी एखादी वाद पेटवणं महत्त्वाचं असतं. त्यांनी पेटवून दिले की विशाल पाटील हे खासदार होऊ नयेत हे कुणाकुणाला वाटत होतं असं ते म्हणाले. आता त्याच्यावरती जोरात चर्चा सुरू आहे आणि आत्ता सध्या ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. यांच्या मनोमिलनामध्ये काही खंड पडणार नाही. विशाल पाटीलनी जर ते विट्याच्या एका कार्यक्रमात असं म्हणले की मी आता खासदार राहीन का नाही वगैरे, अर्थात ते वेगळ्या अर्थानं बोलले. ते डिलिमिटेशनच्या संदर्भात कदाचित बोलले असतील. परंतु आता डिलिमिटेशन सुद्धा होणार नाही आहे. परंतु त्यामुळं ते सांगलीतनं विधानसभेसाठी इच्छुक जेव्हा असतील, म्हणजे होतील का ते मला माहीत नाही, होणारच नाहीत असंही काही सांगता येत नाही. त्यावेळेला खरी कसोटी लागणार आहे ह्या मनोमिलनाची. जेव्हा काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते विधानसभेच्या निवडणुकीत उतरतात तेव्हा खरी कसोटी लागती. लोकसभेला फारशी लागत नाही. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.